रेकी हे युनिव्हर्सल पॉवर आहे. जे युनिव्हर्समध्ये घडते ते सगळं युनिव्हर्स तुमच्यामध्येच आहे. तुम्हाला त्याला ॲक्टिवेट करायचं. हे जे गोष्टी असतात त्यांच्यामध्ये पण ही रेकी असते का? माझा लॅपटॉप बिघडला होता आणि तो होत नव्हता. कित्येक दिवस माझा मुलगा विचार करत होता की काय करू काय करू. आणि मी अशीच साधना करताना मला आलं की आता त्याची वायर, आणि त्या माणसाने हेच सांगितलं की ह्याची वायर चेंज करा. सरोज, ते रेकी म्हणजे तुमच्यातलं आणि परमेश्वरातलं अंतर कमी करणारी विद्या आहे मुलगी. ती प्रेग्नंट होती आणि 7वा महिना होता, 7वा-8वा महिना होता. डॉक्टरकडे गेली होती. तर डॉक्टर म्हणाले की पोटात पाणी कमी आहे, बाळ सुकतंय, म्हणजे स्किन त्याची ड्राय होतीये. तर ते पाणी 4 पटीने वाढलं तरी पाहिजे, नाही तर 1-2 पटीने तरी वाढायला पाहिजे, नाहीतर ते पूर्ण ड्राय होऊन जाईल. ती माझ्याकडे आली तर मी म्हटलं, काय झालं गं एवढं तोंड बारीक करून आलीस? म्हणजे काय करू नको, रेकी घे. जेव्हा ती डॉक्टरकडे गेली तेव्हा ते पाणी 4 पटीने वाढलं. ज्या लोकांना रेकी काहीच माहिती नाही, म्हणजे काय असतं नक्की, रेकीमध्ये करतात काय, तर हे तुम्ही सांगू शकाल का? म्हणजे काय असतं त्याचं? तर रेकी ही अनुभवाची गोष्ट आहे. ती तुम्हाला दिसत नसते, पण तुम्हाला अनुभव देते, की तुम्हाला आश्चर्य वाटतं की असं कसं होऊ शकतं. म्हणजे न घडणाऱ्या गोष्टी रेकी घडवते. काही तुमच्यावरती काळाच्या दिला असतो, तर हे पण रेकीने काढू शकतो. तर तुमचा असा काही अनुभव आहे का की ज्याच्यामधलं हे तुम्ही कधी केलं असेल? श्री स्वामी समर्थ मॅम. सर्वात आधी आपण सगळ्यांनाच आवाहन करूया, नक्कीच. कारण आपण रेकीवर बोलणार आहोत म्हणून रेकीला पण आवाहन. तर आपण पहिला प्रश्न घेणार आहोत मॅम. तर आपला पहिला प्रश्न असणार आहे की नक्की रेकी म्हणजे काय आहे? रेकी म्हणजे काय आहे? आता हे सगळ्यांनाच माहीत आहे, वेगळं सांगायची गरज नाही आहे. कारण तुम्ही प्रत्येक ठिकाणी ऐकता, बोलता, वाचतोच आपण. रेकी ही वैश्विक शक्ती आहे. एक रे म्हणजे वैश्विक आणि की म्हणजे प्राणशक्ती. वैश्विक प्राणशक्ती म्हटलं की पूर्ण ब्रह्मांडामध्ये एकच आहे. ती प्रत्येकामध्ये वाहते, सजीव असो किंवा निर्जीव असो. आणि ही जी शक्ती आहे, ही जी ऊर्जा आहे, ही आपल्या जन्मापासून आपल्यामध्ये असते आणि आपल्याला माहीत नाही की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत आणि आपण त्याचा उपयोग पण नाही करू शकत. कारण आपल्याला माहीतच नसतं की ही एनर्जी माझ्याकडे आहे. जसं परमेश्वराने आपल्याला सांगितलं की परमेश्वरात आणि मनुष्यात काही फरक नाही आहे. तसं परमेश्वराच्या सगळ्या शक्ती मनुष्याकडे आहेत, पण त्यांना त्याची कल्पना नाही आहे की त्या कशा ॲक्टिवेट करायच्या, कसा आपण त्याचा अनुभव घ्यायचा. तर रेकी ही शक्ती अशी आहे जी तुम्हाला शिकवते. तुमच्या सगळ्या अवयवांमध्ये ती फिरत असते. तुम्हाला त्याची जाणीव होते. त्याच्यातून तुमच्या शरीरातील सगळ्या गोष्टी बदलतात. सेल्समध्ये सगळ्या गोष्टी बदलतात आणि आयुष्यात पण सगळ्या गोष्टी बदलतात. तर रेकी हे युनिव्हर्सल पॉवर आहे. जे युनिव्हर्समध्ये घडते ते सगळं युनिव्हर्स तुमच्यामध्येच आहे. तुम्हाला त्याला ॲक्टिवेट करायचं. ही रेकी आहे. रेकीमध्ये तुम्ही कोणाला हात लावा, औषध द्या, असं काही नाही आहे. तुम्ही न स्पर्श करता समोरच्याला हील करू शकता. आणि हे आपल्या वेदात, पुराणात लिहिलेलं आहे. आणि ह्याच्याबद्दल तुम्ही पुस्तकं जर वाचलीत, जर तुम्ही ग्रंथ आपले ओपन केले, तर तुम्ही बघाल की स्पर्श चिकित्सा म्हणून ही त्याच्यामध्ये आहे. आणि त्यानुसार आपले ऋषीमुनींनी हेच केलं आहे की स्पर्श चिकित्साने, आधी कुठे डॉक्टर होते, त्यांनी त्यानुसारच सगळ्यांना बदललं, औषधं न देता बरं केलं. आपण पाहिलं आहे की साईबाबा न हात लावता लोकांना बरं केलं त्यांनी. अगदी. स्वामींना पाहिलं आपण. म्हणजे आपल्याकडं असंख्य अशा देवी देवता आहेत ज्यांनी काही केलं नाही, पण समोरच्याचे कुष्ठरोगसुद्धा घालवलेले आहेत. तर ही आहे ती शक्ती की जी आपल्याच चक्रांवरती काम करते आणि त्याच्यातूनच ती ऊर्जा वाहते आणि आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत, असं नाही की तुम्ही रोगच बरे करू शकता. तुमच्या आयुष्यामध्ये जो पण प्रॉब्लेम येतो, शारीरिक, मानसिक, फायनान्शियली, रिलेशनशिप असू द्या, तुमच्या घरात प्राणी आहेत, पशुपक्षी आहेत किंवा तुमचे थॉट, आजच्या काळामध्ये चाललं एन्झायटी आणि डिप्रेशन. बरोबर. हे रेकीने तुम्ही 2-5 मिनिटात घालवू शकता. मग ती एन्झायटी किती वर्षाची आहे ह्याला काही व्हॅल्यू नाही आहे. ती किती लगेच जाते ह्याला फार महत्त्व आहे. तर रेकी ही वैश्विक शक्ती. वैश्विक शक्ती आहे. खूपच सुंदर मॅम. आणि मला ॲक्च्युली हे विचारायचं होतं, तुम्ही म्हटलं की प्रत्येक व्यक्तीमध्ये
रेकी आहे, तशी सजीव आणि निर्जीव गोष्टी असतात, निर्जीव गोष्टी असतात, त्यांच्यामध्ये पण ही रेकी असती का? जसं आपण म्हणतो ना, की आता हा टेबल आहे, ही खुर्ची आहे, ही वास्तू आहे. वास्तू आहे. आता वास्तू आहे ना, ती सजीव आहे, निर्जीव आहे. पण ती इफेक्ट करते ना आपल्यावर. बरोबर, अगदी. मग ती काही गोष्टी सजीव आहेत, काही गोष्टी निर्जीव आहेत. बरोबर. आपण म्हणतो ना, अरे हे इथे ठेवल्यामुळे माझ्या लाईफमध्ये हा प्रॉब्लेम आला, माझ्या ग्रहांमध्ये हे बिघाड झाले. तर ते सजीव आहेत किंवा निर्जीव आहेत, पण त्याचा इफेक्ट पडतोय ना. बरोबर. मग अशा प्रकारे तो सजीव आणि निर्जीव प्रत्येक गोष्टीवर काम करतं. जसं माझं मी सांगेन तर माझा लॅपटॉप बिघडला होता आणि तो होत नव्हता. कित्येक दिवस माझा मुलगा विचार करत होता, की काय करू, काय करू? आणि मी अशीच साधना करताना मला आलं, की अरे त्याची वायर ती चेक कर. आणि मी त्याला ते सांगितलं, की अरे कदाचित वायरचा प्रॉब्लेम असेल. पण काही प्रॉब्लेम नव्हता लॅपटॉपमध्ये. आम्ही त्याला घेऊन गेलो आणि त्या माणसाने हेच सांगितलं, की ह्याची वायर चेंज करा. पण त्याच्याशी काही संबंधच नव्हता ना. ती निर्जीव आहे ना आपल्यासाठी. बरोबर. पण तरीसुद्धा रेकीचा संकेत आले, की नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो. माझं वॉशिंग मशीन एक दिवशी खूपच म्हणजे घडघड, घडघड होत होता. मी त्याला बोलली, "बाबा एवढे कपडे धुवायचे आहेत. काही त्रास देऊ नकोस." पण झालं. जेव्हा मेकॅनिकला आम्ही बोलवलं त्याने सांगितलं, की "इसका पट्टा टूट गया है." हं, हं. असं त्याने सांगितलं. म्हणजे काय, की बघा तुम्ही रेकीवर विश्वास करून काही गोष्टी केल्या आणि त्या होत आहेत. अगदी बरोबर. अशा प्रकारे तुम्ही फक्त सजीव माणसाला आणि किंवा पशुपक्षींनाच नाही बरं करत. तर अशा साऱ्या ज्या गोष्टी आहेत ज्या इलेक्ट्रिक्सवर चालतात. कारण रेकी काय आहे? व्हायब्रेशन आहे. अगदी. आणि ते व्हायब्रेशन कशामध्ये आहे? इलेक्ट्रिकमध्ये आहेच ना. अगदी बरोबर. आणि प्रत्येक माणसामध्ये तरंग आहेत. आणि तेच तरंग कॅच करते युनिव्हर्सल एनर्जी आणि त्या फ्रिक्वेन्सीवर तुम्ही सगळ्या गोष्टी करता. जिथे तुमची फ्रिक्वेन्सी लो झाली, तुमचा ऑरा वीक झाला, तुमचे चक्र वीक झाले, एनर्जी वीक झाली. अगदी बरोबर. रेकी ही छोटीशी गोष्ट नाही आहे. खूप मोठं विश्व आहे. जितकं शोधाल तितकं सापडेल. जितकं खोल जाईल तितकं ज्ञान मिळेल. अशी रेकी आहे. अगदी सुंदर. सो माझा पुढचा प्रश्न असा होता, की तुम्ही म्हणला, की मी रेकींशी बोलले. म्हणजे रेकींशी बोलले म्हणजे नक्की रेकीच्या मागची थोडीशी हिस्ट्री सांगता आली तुम्हाला किंवा तुम्ही रेकींशी बोललेत म्हणजे कोणाशी बोलले आहेत? हे थोडंसं सांगता आलं तर हं. खूप चांगलं होईल. बघा रेकी काय आहे? ही एक ऊर्जा आहे. ही युनिव्हर्सल पॉवर आहे मी आधीच म्हटलं. ब्रह्मांडीय शक्ती आहे. तर त्या शक्तीत ब्रह्मांड तुम्हाला काहीतरी संकेत देतो. काहीतरी गोष्टी तुम्हाला सांगतो. ते तुम्हाला कळायला पाहिजे, की ते तुम्हाला काय संकेत देतंय. त्यात तुम्हाला काय दाखवायला बघतायत आणि तुम्हाला त्यांना काय दाखवायचं आहे. ते जे दाखवतायत त्यांच्याशी तुमचं कनेक्शन तुम्ही लावायला पाहिजे, की अच्छा म्हणजे मला ह्या गोष्टी दाखवल्यात. कधी-कधी तर स्पष्ट सांगितलं जातं, की हे कर. बरोबर. जसं तुम्ही आपण म्हणतो, की आपल्याला इंट्युशन आलं. हं, हं. तसं येतं, दिसतं आणि मग आपल्याला कळतं, की ह्या गोष्टी करायला हव्यात. आणि जेव्हा केल्यानंतर आपल्याला कळतं, अरे वाह! 100% रिझल्ट आहे. जेव्हा तुम्ही त्याची प्रॅक्टिस करता, तुम्हाला कळतं, की तुम्हाला पुढे कसं जायचं आहे, काय करायला हवं आहे. जर तुम्ही प्रॅक्टिस नाही करत, तर तुम्ही काय नाही करू शकत. करू शकतो. अगदी. अगदी बरोबर. तर आपण थोडंसं तुमच्या बाबतीत जाणून घेऊयात, हं. की तुम्ही रेकी कधी सुरू केली किंवा तुमच्या आयुष्यात रेकी कधी आली? मग तुम्ही कोणाकडनं शिकलात? याच्या बाबतीत थोडं कळलं तर खूपच सुंदर होईल. हो, नक्की. माझ्या आयुष्यात रेकी येऊन तर 10-15 वर्ष झाली. माझे गुरु होते डॉक्टर अनिल पाटील, वेदिकेअर वेलनेसचे जनक आणि मी त्यांच्याकडे गेली होती अर्थरायटिसच्या ट्रीटमेंटसाठी. हं. तर त्यांनी अशी खूप सारी पुस्तकं लिहिली होती. त्याच्यात त्यांनी एक लिहिलं होतं रेकी आणि रेकी मला माहीत नव्हती. पण जेव्हा मी ट्रीटमेंटला जायचे ते पुस्तक पाहिलं, की मला असं वाटायचं काय आहे रेकी? काय म्हणजे रेकी हा शब्दच मला नवीन होता. पण ते पुस्तक सतत मला अट्रॅक्ट करायचं. मग मी त्या स्टाफला विचारलं होतं, की रेकी म्हणजे काय? तर त्यांनी थोडीसं माहिती दिलं, की सरोज ते रेकी म्हणजे तुमच्यातलं आणि परमेश्वरातलं अंतर कमी करणारी विद्या आहे. तर मला थोडं असं वाटलं, की काय? तर म्हणे तुमचा इलाज तुम्ही स्वतः करू शकता. तर मला असं वाटलं किती भारी ना, की आपण स्वतःवर उपचार करू शकतो. बोलले हो. आणि मग त्यांचे त्यावेळेला काही बॅचेस होते. तेव्हा मी त्यांच्याकडे शिकली. ॲक्चुअली त्यांच्याकडे सीट पण अवेलेबल नव्हती. पण ऐन मोमेंटला त्यांनी मला कॉल केला, की अवेलेबल आहे, तुम्ही या. आणि मी त्यांच्याकडे शिकली. त्यानंतर माझे सद्गुरू डॉक्टर अनिल पाटील ह्यांनी खूप छान प्रकारे आम्हाला सांगितलं, की रेकी कशी वापरायची.
कारण ते स्वतः डॉक्टर होते. तर ते खूप छान सांगायचे, की ह्याचं असं ट्रीटमेंट करा त्याच्यावर. आणि त्यांच्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये रेखी आली आणि त्यांच्यामुळे मी इथपर्यंत आहे. कारण त्यांनी खूप छान आम्हाला मार्गदर्शन दिलंय आणि आमच्या सरांचं असं एक स्वप्न पण होतं, की प्रत्येक घरात एक हीलर हवा, की त्या खूपच घरात सुंदर. कुणीही आजारी पडू नये. कुणीही स्वतःला काय झालं, तर गोळी घेण्याच्या ऐवजी स्वतःला रेखी देऊन बरं करावं. कारण हे स्वतःचं आहे, आपलं आहे आणि आपल्याकडे ती पॉवर आहे, हे प्रत्येकाने ओळखलं पाहिजे. नक्कीच. अशा प्रकारे रेखी माझ्या आयुष्यात आली. आज इतकी वर्ष मी 10-15 वर्ष मी रेखी करते आणि असंख्य लोकांना मी बरं केलं आहे. मी नाही म्हणत, की मी केलं आहे. ते करणारी ती आदिशक्ती आहे, तिने केलं आहे. मी फक्त एक माध्यम आहे. आणि आत्ता पण आम्ही फ्री हीलिंग लोकांना देतो. संडेला आमची फ्री हीलिंग असते रात्री 9 वाजता. आम्ही Zoomवर लोकांना देतो. कुणीही आपले प्रॉब्लेम्स टाकू शकतात, बसू शकतात, हीलिंग घेऊ शकतात. कुणालाही हवे असेल तर नक्की या. नक्कीच, नक्कीच. सगळ्यांचं वेलकम आहे तिथे. नक्कीच. आपण या फ्री हीलिंगची लिंक आणि हे सगळं आपण डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत. सो नक्की तुम्ही खाली जाऊन चेक करू शकता. तर पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे, आपण आधी बोलत होतो पॉडकास्टच्या आधी, तर तुम्ही म्हटलं की तुम्ही महादेवांचे भक्त आहात. तर हं. मला थोडंसं महादेवांबाबतीत बोलायला खूप आवडेल. तर तुम्ही त्यांच्या बाबतीत काही बोलू शकताल का? महादेवांच्या बाबतीत म्हटलं तर मी जन्मापासून शिवाला फार मानते. मुळात शिव माझ्या आयुष्यामध्ये माझ्यासोबतच आहे असं मला वाटते. आत्ताही ते कुठे असतीलच. कारण की माझ्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट का घडतीये, कशी घडणार आहे, हे ते मला आधीच सांगत आलेत लहानपणापासून. अ, तर ते खूप स्पेशल आहेत माझ्या आयुष्यामध्ये. आज पण काय होणार असेल ते ते मला आधीच सांगतात, की अशा गोष्टी होणार आहेत, तर तू काळजी घे किंवा होणार आहेत तर त्याच्या मागे जाऊ नकोस. सोडून दे त्या गोष्टी. माझ्या आयुष्यातल्या खूप साऱ्या गोष्टी त्यांनी सोडवल्या आहेत. इव्हन इथे येणं सुद्धा त्यांच्यामुळेच आहे. स्वामींमुळे आहे. कारण त्यांनीच हे मार्गदर्शन दिलं, की मुळात तुम्ही माझ्या आयुष्यात आलात त्यानंतर मला ते सांगितलं गेलं होतं, की तुमच्यासाठी काय करायचं आहे आणि मला असं वाटतं ह्या 2 महिन्यात तुमच्या आयुष्यात तसे बदल घडले आहेत. भरपूर मी बदल जे होईल. शब्द दिले होते आणि मी काहीच नाही केलं तुम्हाला माहीत आहे. मी फक्त शब्द दिले होते, की हे होणार आहे आणि असं कर. त्यानुसार तुमचं झालं आणि आज तुम्ही इथे आहात. 100%. तर अशा प्रकारे ते माझ्या आयुष्यात आहे, जन्मापासूनच आहे आणि शेवटपर्यंत असणारच आहे. शेवटी शिवाच्या पलीकडे काही नाही. तुम्ही सुरुवात पण शिवाने होता, जगता पण शिवासाठी आणि जाता पण शिवाकडेच. अगदी. शून्यातून विश्व निर्माण केलंय त्यांनी आणि त्या शून्यातच जायचं आहे आपल्याला. आणि शिव बाहेर नाही आहे, आपल्यातच आहे. आणि आपण आपल्यातच नाही शोधत आणि रेकी पण आपल्यातच आहे. आपल्यातच आहे. कारण शिव आणि शक्ती हीच रेकी आहे. आपण असं म्हणतो, की शिव आणि शक्ती हे 2 आहेत. पण आपण लेफ्ट आणि राईट जसं आपण मानतो yin आणि yang, या घेण्याची बरोबर. असा आपण विचार करतो, की नाही स्त्री तत्व, पुरुष तत्व हे दोन्ही एकत्रच आहेत. हेच शिवशक्ती आहे आणि हीच रेकी आणि शिव आहेत. म्हणजे आदिशक्ती मी माझ्या माझ्या ह्याचं नाव आदिशक्ती का आहे? कारण तीच आदिशक्ती आहे जिने हे विश्व निर्माण केलं आहे आणि तिच्यामुळेच आपला जन्म झाला आहे. आणि ती आदिशक्ती जसं ह्या ब्रह्मांडाला सांभाळती आहे, आपल्याला सांभाळते आहे. ती सगळ्यांचं संगोपन करते नक्कीच. आणि तिच्या आशीर्वादाने आपण दुसऱ्यांना हेल्प करतोय. कारण मी काय माझ्याकडे अशी काही शक्ती नाही आहे ना. आज मी रेकी शिकले म्हणून मी मोठी नाही झाले. मी साधलं त्या गोष्टींना. ते कसं जायचं हे आदिशक्तीने मार्ग दाखवला. रेकीने मार्ग दाखवलाय म्हणून आपण पुढे गेलोय किंवा जातोय. आज होणाऱ्या घटना तुम्हाला आधी कळतायत. ह्याच्यापेक्षा चांगलं काय आहे? काहीच नाही आहे. अगदीच. जेव्हा तुम्ही रेकीची उपासना करता, साधना करता, प्रॅक्टिस करता, तेव्हा रेकी तुम्हाला सांगत असते, की पुढे हे आहे वाढून ठेवलंय. त्याच्यासाठी हे कर. म्हणजे त्याचा त्रास होणार नाही. इतकं छान रेकी सांगते ना तुम्हाला, की तुम्हाला विश्वासही बसणार नाही. म्हणजे मी असे खूप लोकं पाहिलेत, असं मी त्या लोकांना नाही बोलत आहे, की मी इतकी उपासना केली आहे, इतके जप केले आहेत, मग माझ्या आयुष्यात असं का? हा प्रश्नाचं उत्तर त्यांनाच माहीत असेल ना का? बरोबर आहे. कारण तुम्ही कसं वागताय कोणाबरोबर. पण रेकी तुमच्या आयुष्यात आली, की तुमचं आयुष्य बदलतं. तुमच्यामध्ये ते डिसिप्लिन येतं आणि रेकी तुम्हाला शिकवते, की कुणाबद्दल वाईट बोलायचं नाही.
असं पण आपण बोलत नाही. कारण आपण माळ करतो, जप करतो, तर आपण कुणाला बोलत नाही. आपण समजून घेतो. पण आपल्या आतमधला इगो कुठे संपतोय? तो कुठेतरी आहे ना. तर रेकी तुमच्या कर्मांवर जाते, तुमच्या इगोवर काम करते आणि तुम्हाला त्याच्यातून बाहेर काढते. तुमचं अस्तित्व काय आहे, हे रेकी तुम्हाला दाखवते. असे जगामध्ये खूप लोकं आहेत, जे रेकीने त्यांचं आयुष्य एकदम म्हणजे पूर्ण पालटलंय. त्यांना विश्वास होत नाही, की मी काल शून्यात होतो, आज मी करोडात आहे. आणि खूप लोकं अशी पण आहेत, जे शून्यात आहेत, पण आत्ता पण शून्यात आहे, पण समाधानी आहेत. कारण त्यांना नको आहे काही. म्हणजे रेकी नाही ठरवत आहे. हे तुमचे व्हायब्रेशन ठरवत आहेत. तुमची ऊर्जा ठरवते. तुम्ही कुठल्या दिशेला जाणार. तुम्ही ऐकलं, त्याच्यावरती काम केलं, तुम्ही सहज बाहेर पडाल. तुम्ही सहज नाही बाहेर तुम्हीच नाही ठरवत, की मला बाहेर नाही पडायचं. मी आहे त्याच झोनमध्ये राहणार. कम्फर्ट झोन हवं आहे मला. मी माझ्या कोशातच बरं आहे. काहीच होणार नाही. तुमची इच्छा. मी कितीही सांगून उपयोग नाही ना. शेवटी तुमची ऊर्जाच तुम्हाला सांगत असते. कारण बघा, आपल्याला खूपदा असं वाटतं, अरे मला हे करायला पाहिजे होतं. बरोबर आहे. नंतर वाटतं, अरे ते करायला पाहिजे होतं. पण जेव्हा नाही केलं आणि मग त्या गोष्टी घडल्या, मग तुम्हाला वाटतं, अरे हे मला तर आलं होतं, पण मी तेव्हा लक्ष नाही दिलं. का नाही दिलं लक्ष? मग हे काय आहे? हे रेकीच आहे, जे तुम्हाला सांगते. तसं मी म्हणाले, की जन्मापासून आहे. बघा ना, आपल्या आई-वडील होते, आजी-आजोबा असते. ते कसं म्हणायचं, माझा डोळा फडफडतोय, काहीतरी वाईट होणार आहे आणि व्हायचं. मला कुठेतरी धगधग होत आहे, माझ्या मुलाचं काहीतरी होतं आहे, असं मला जाणवतं आहे. पण तेव्हा मोबाईल नव्हते, काही कॉन्टॅक्ट करण्याचं साधन नव्हतं. पण नंतर कळायचं, की हो मुलाला बरं नाही वाटत आहे किंवा काही प्रॉब्लेम्स आहे, एखादा नातेवाईक गेला आहे. मग हे काय आहे? तुम्हाला जसं टेलिपॅथी आहे, ही टेलिपॅथीच आहे ना, टेलिपॅथीच म्हणजे आहे. ही रेकीच आहे, अगदी, जी अगदी. तुम्हाला सांगतेय. आता तुम्ही त्याला 10 नावं वेगवेगळी द्याल, पण शेवटी परमेश्वराने हे तुमच्यात दिलेलं आहे. ही परमेश्वराची देण आहे. तुमच्यासाठी, तुमच्या भविष्यासाठी काय चांगलं आहे, काय वाईट आहे, हे सगळं फीड करून आलोत आपण. सगळे फिट आहेत, सगळे बटणं लावून ठेवलेत. कुठल्या वेळेला कुठलं बटन दाबायचं हे आपण ठरवायचं. फक्त एवढंच आपल्याला जमत नाही. कारण आपण मोहमायेमध्ये जातो आणि आपण काय विचार करतो, जाऊ दे नंतर करेल. आधी पिक्चर बघते. जाऊ दे नंतर करेल. आधी सीरियल बघते. मग ह्याच्यामुळे आपण मागे मग सीरियल बघून कंटाळा आला. बरोबर. मग तुम्ही जे काम करायचं ते सोडून झोपून जाता. आणि ह्याच्यामुळे आपल्याला कळत नाही, की आपली ऊर्जा काय सांगते. आणि हा सगळा खेळ ऊर्जेचाच आहे. तुम्ही येता ती एक ऊर्जा आहे. तुम्ही जाता ती एक ऊर्जा आहे. म्हणून लक्षात ठेवायचं, की माझी ऊर्जा माझ्याशी काय बोलायला बघते, काय मला सांगायचं आहे ते. असं मी माझं पण असं किस्से आहेत, की माझ्या मुलांना मी माझ्या मिस्टरांना बोलले, की अरे नको जाऊ, आणि गेलेत आणि काहीतरी झालं आणि मग येऊन बोलतात, तुझं ऐकलं असतं तर हे झालंच नसतं. म्हणजे काय, ती माझ्या ऊर्जेने मला सांगितलं, की असं होऊ शकतं किंवा होणारच आहे. तर जेव्हा होणार आहे तेव्हा मी तर नाहीच म्हणते, नकोच जाऊ. पण कधी-कधी असं होतं, की ते जातात कारण ते त्यांचं कार्मिक आहे, त्यांना करायचंच आहे. त्यांच्या आयुष्यात ते घडणारच होतं. ते विरोध करून जातात आणि मग काहीतरी होतं. म्हणजेच काय, तुमची ऊर्जा तुम्हाला सांगते, की जिथे तुझा हात तुटणार होता तिथे नखच तुटलं. कशाला? कारण तू ऐकलंस त्या ऊर्जेचं. म्हणून फक्त नखावर निभावलं. बरोबर. नाहीतर अख्खा हात गेला असता ना. पण ते ओळखता आलं पाहिजे. अशी ऊर्जा काम करते. तुम्ही थोडंसं इंट्युशन बाबतीत सांगितलं. तर तुमच्या आयुष्यात असा काही प्रसंग आहे जो तुम्ही आता शेअर करू शकता? इंट्युशन तुम्हाला असं आलं असेल जेणेकरून काहीतरी खूप चांगलं टळलं असेल किंवा काहीतरी गोष्ट झाली असेल, तर हे आम्हाला ऐकायला खूप आवडेल. अशा खूप गोष्टी आहेत. जसं आता माझा भाच्याला तुम्ही बघितलं, की तो सुसाईड करायला गेला होता आणि त्याने प्रयत्नही केला. पण नंतर मला कळलं आणि मी त्याला रेकीशी कनेक्ट केलं, की त्याच्याबरोबर हे होऊ नये. आणि त्याने 3 वेळा फास घेऊन पण तो आज आमच्याबरोबर आहे. तर हे रेकीची कृपा आहे. त्यानंतर माझ्याकडे असे पण लोकं आहेत, जी एक आहे मुलगी, ती प्रेग्नंट होती आणि 7वा महिना होता, 7वा-8वा महिना होता तिला. ती डॉक्टरकडे गेली होती. तर डॉक्टर म्हणाले, की पोटात पाणी कमी आहे. बाळ सुकतंय, म्हणजे स्किन त्याची ड्राय ड्राय होते. होतीये. तर ते पाणी 4 पटीने वाढलं तरी पाहिजे, नाहीतर 1-2 पटीने तरी वाढायला पाहिजे.
नाहीतर ते पूर्ण ड्राय होऊन जाईल. तर त्याने एक डब्बा असा छोटासा तिला दिला. बोलले 2 दिवसामध्ये तुम्ही हे घेऊन प्या आणि या. ती माझ्याकडे आली तर मी बोलले, "काय झालं गं एवढं तोंड बारीक करून आलीस?" बोलले, "बघा ना ताई असं-असं रिपोर्ट्स आले तर मी काय करू?" तर त्याने ती रिपोर्ट मला दाखवले. म्हणलं, "एवढंच ना?" तर ती बोलली, "हो मम्मीने माझ्या सांगितलं हे पी, ते पी" आणि तिची मॅडमनी पण असं सांगितलं. म्हणले, "काही करू नको, रेकी घे." ती म्हणाली, "ठीक आहे ताई तुम्ही करा." आणि ती सोमवारी गेली होती. मंगळवारचा एक दिवस होता आणि परत बुधवारचा दिवस. गुरुवारी तिला डॉक्टरकडे जायचं होतं. जेव्हा ती डॉक्टरकडे गेली, तेव्हा ते पाणी 4 पटीने वाढलं होतं. सुंदर. आणि त्या डॉक्टरने तिला विचारलं, "ऐसा क्या खाया? जो इतना अच्छा से मतलब पानी बढ़ गया?" अशा प्रश्न त्यांनी विचारल्यानंतर ती म्हणाली, की "मी तुला काय सांगू बाबा, की का झालं असं? तुम्हाला हवं तर त्याचे आमच्याकडे त्याचे पुरावे पण आहेत." म्हणजे अशा खूप गोष्टी आहेत, ज्या आम्ही केल्यात. मी नाही केल्या, तिने करवून घेतल्या. आता तिने मलाच येऊन सांगावं आणि मला ते तिला सांगावं लागलं, की "अरे अच्छा हेच कर." त्याच्याने होणार आहे आणि होतं. ते इंट्युशन आहे. आता मला मध्येच एक आलं होतं. आताचीच गोष्ट आहे. एक बाळ आहे माझ्या एका स्टुडंटचं. तर त्याला मला असं दिसलं, की त्याच्या पायात काही प्रॉब्लेम आहे. तर मला रात्री मी साधनेला बसली होती तेव्हा माझ्या लक्षात आलं ते आणि मी तिला तेव्हाच कॉल केला, की "तुझ्या पोराच्या पायाला काही प्रॉब्लेम आहे का?" तर ती म्हणाली, "हो मॅडम मी डॉक्टरकडे गेली होती. डॉक्टर बोलला त्याचा एक पाय थोडा डॅमेज आहे आणि तो थोडासा वाकडा-वाकडा चालतो." तर मी बोलले, "अगं मग तू सांगितलं नाही मला." बोलले, "नाही ट्रीटमेंट चालू आहे ना मॅडम." तर मी तिला सांगितलं, "एक काम कर, तू काही रेमेडी सांगितली, मला हे कर. बघ त्याच्यातून तुला काय फरक पडतो." म्हणजे हे आधीच तुम्हाला सांगितलं जातं. जसं ॲक्सिडेंटच्या बाबतीत तुम्ही म्हणालात, तर माझ्याकडे असे असंख्य लोक आहेत, जे लोकं ह्याच्यातून बाहेर पडलेत, की मला असं झालं एकदा, की जे पण तुम्ही लीगल डॉक्युमेंट साइन करता, ते साइन करण्याच्या आधी तुम्ही सही चेक करायची आणि प्रत्येक डॉक्युमेंट हे वाचूनच तुम्ही करायचं आहे. मी आमच्या ग्रुपमध्ये हा मेसेज टाकला, की प्लीज असं काही असेल तर लक्ष द्या. काही लोकं आहेत जे खूप फॉलो करतात, की नाही सांगितलंय मॅडमनी तर आपण करायचं. ऐकायचं. तर त्यांनी पण केलं. सगळ्या गोष्टी त्यांनी चेक केल्या. तो बँकेमध्ये कामाला आहे. तो त्या पार्टीकडे गेला. त्या पार्टीकडून पैसे घेतले. पैसे घेऊन तो बँकेमध्ये भरायला आला. मग त्याला कळलं, की समोरच्या पार्टीने सहीच केली नाही. अच्छा. आणि मग नंतर ह्याने त्यांना कॉल केला, की "सर तुमची सही राहिली आहे." बोलले, "उद्या." मग नंतर बोलले, "परवा." मग पुढच्या आठवड्यात. नंतर त्याने सांगितलं, "एक काम करा, मला आता वेळच नाही. तुम्ही पैसे माझे परत पाठवून द्या." अरे! म्हणजे काय झालं? लॉस. अगदी. पण मग तेव्हा त्याच्या लक्षात आलं, की "अरे, हे तर आम्हाला आधी सांगितलं होतं आणि आम्ही लक्ष नाही दिलं." मग तो माझ्या घरी येऊन मला बोलला, की "ताई असं-असं झालं." तर मी बोलले, "अरे, मी सांगितलं होतं." बोलले, "हो." ते जेव्हा मला त्यांचा म्हणजे फोन आला ना, मला कळलं माझ्या बँकेतून, की अरे सिग्नेचर राहिली. तेव्हा मला कळलं, की अरे, हे तर आधीच ताईने सांगितलं होतं. म्हणजे अशा गोष्टी रेकी तुम्हाला सांगत असते. तुम्हाला कळायला पाहिजे, की तो मेसेज तुमच्यासाठी आहे की इतरांसाठी आहे. म्हणजे इथं तुम्ही पण सांगितलं वर त्यांना WhatsAppवरती कळलं पण ती गोष्ट, पण त्यांनी त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट केली नाही किंवा लक्ष दिलं नाही म्हणून त्यांचा एवढा मोठा लॉस झाला. तसंच आता मी जसं म्हणाले संडे हीलिंग मी घेते, तेव्हा पण मी काही गोष्टी सांगते लोकांना, की ह्या दिवशी हे करू नका किंवा हे कपडे घालून बाहेर जाऊ नका किंवा तुम्ही प्रवास करताय तर सांभाळून करा किंवा जर तुम्ही गाडी चालवताय तर सांभाळून करा. त्याच्यातून असे किती लोकांनी मला समोरून कॉल केला, की आज मरता-मरता वाचले. एखादा प्रसंग तुम्ही सांगू शकाल तर हो. खूप छान आहे. माझी एक स्टुडंट आहे. त्या दिवशी दुपारी मी बसली होती आणि ती दुपारच्या वेळेला तिला डॉक्टरकडे जायचं होतं. कान का दात काहीतरी दुखत होता. आणि त्याच वेळेला मी सांगितलं, की माझ्या ग्रुपमध्ये जितके लोकं बाईक चालवतात, त्यांना मी हीलिंग देते, की तुमचं प्रोटेक्शन व्हावं म्हणून. कारण ती एनर्जी त्यावेळेला मला जाणवली, की या वेळेत ॲक्सिडेंट्स जास्त होणार आहेत. आणि मी बसले करायला आणि थोड्या वेळाने तिच्या आईचा कॉल आला आणि ती सारखी कॉल करते, करते, करते. आणि माझी सवय आहे, की जेव्हा मी सगळ्यांसाठी करते, तर माझे जे ग्रुप्स आहेत, म्हणजे माझे जे विद्यार्थी आहेत, जे लोकं शिकलेत माझ्याकडे, त्या ग्रुपमध्ये मी मेसेज टाकते, की मी आता देते आहे तुम्हाला तुमच्यासाठी एनर्जी, तुम्ही ॲक्सेप्ट करा. तर तो मेसेज मी टाकला. त्यांनी पाहिला नाही हां. आणि ती सारखी मला फोन करते, करते. पण मी साधनेत असल्या कारणाने मी उचलला नाही. काही वेळाने मग मी फोन उचलला. "काय झालं?" ती इतकी रडायला लागली, की "अगं काय सांगू काय?" मी म्हटलं, "काय झालं?" तर म्हणे, "आमचा ॲक्सिडेंट झालं आणि समोरून एक गाडी आली आणि
तिने तिला ठोकलं आणि ही इकडून तिथपर्यंत गेली. पण दोघींना काही नाही झालं. आणि त्या डॉक्टरकडे गेल्या आणि डॉक्टरकडे जाऊन त्यांनी सगळं केलं. रिटर्न त्या परत येत असताना, जेव्हा त्या परत येत होत्या, त्यावेळेला पण ही लोकं उभी होती सिग्नलला आणि सिग्नल चालू व्हायचा होता, अजून झाला नव्हता. मागून एक बाईकवाला आला आणि तो त्यांना म्हणजे क्रॉस करून इतक्या स्पीडने गेला आणि समोरून बस आली हो. आणि त्याच्या खाली तो. अरे! आणि तिने लगेच फोन केला, बोलते, "मावशी, आत्ता मी मेसेज बघितला की तुम्ही प्रोटेक्शन देत होता." की आम्हाला ते मिळत होतं. म्हणजे ती एनर्जी खरंच प्रोटेक्ट करते कुठेतरी. आणि हे आमचं भाग्य आहे की तुमच्याकडे आम्ही शिकलो आणि ह्या गोष्टी आम्हाला मिळतात आणि आम्हाला कळतायत. म्हणजे ती तर इतकं ती रडत होती अक्षरशः मुलगी, की बोलली, "मला मी डॉक्टरकडे मी गेली, जे मला काय होत होतं त्याचं मला पडलंच नव्हतं, पण मी एवढी थरथरत होते की 2दा मी कशी वाचू शकते." अगदी. जाताना पण झालं टर्निंगवर आणि येताना पूर्ण म्हणजे सिग्नलवरच. तर असे खूप किस्से होतात. कारण रेकी तुम्हाला सांगत असते, की असं घडणारच आहे. त्याच्यासाठी आपण काही नाही करू शकत. फक्त आपण साधनं करायला पाहिजे. साधना फार गरजेची आहे. तुमच्या आयुष्यात काय घडणार आहे ना, हे सगळं तुम्हाला ती सांगत असते. तुम्ही किती कनेक्ट होता. कनेक्शन फार महत्त्वाचं आहे. तुम्ही साधना बाबतीत आत्ता बोलला. पण साधना बाबतीत मला बोलायचं आहे त्याच्या आधी मला ज्या लोकांना रेकी काहीच माहिती नाही म्हणजे काय असतं नक्की, रेकीमध्ये करतात काय? तर हे तुम्ही सांगू शकताल का हो. म्हणजे काय असतं त्याचं? बघा, रेकीमध्ये काय करतो, रेकी कोणाला माहीतच नसते का, मला पण माहीत नव्हती ना. अगदी बरोबर. आता जेव्हा तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे गेला तर तुम्हाला निदान कळतं की अच्छा हे झालंय, हे झालंय, हे अगदी झालंय. बरोबर. ते आधी कळत नसतं. हं, हं, रिपोर्ट्स काढल्यावर कळतं. हं, हं, हं. पण रेकी तुम्हाला आधी सांगते. जेव्हा तुम्ही रेकी करायला शिकता, म्हणजेच काय करतो, की आपण त्यांच्या सगळा जो ऑरा असतो, त्या ऑरा क्लीन करतो. त्यांचे काही कॉर्ड्स असतात ते कट करतो. त्यानंतर त्यांच्या आजूबाजूला काय एनर्जीज असतात तो क्लीन केल्यानंतर त्याचे जे चक्र असतात ते क्लीन केले जातात. त्यानंतर त्यांना दीक्षा दिली जाते. दीक्षा देणं म्हणजे काय? तो रेकीचा प्रवाह त्यांच्यामध्ये सोडला जातो आणि तो प्रवाह जेव्हा तुमच्यामध्ये सोडला जातो, तो तुम्हाला जाणवतो. तुम्हाला तो फील होतो आणि तुम्ही कुठे अडकलात हे त्यावेळेला पण तुम्हाला कळतं. कधी-कधी तुम्हाला त्यावेळेला नाही कळत. अजिबात काही जाणवत नाही. पण नंतर-नंतर कळायला लागतं. जर तुम्ही ज्यावेळेला तुमची दीक्षाविधी होतीये, त्यावेळेला जर तुम्ही सरेंडर मोडमध्ये आहात आणि समर्पण करून म्हणालात, की नाही मला काही नकोय, मी सगळं सोडतोय आणि मी पहिला रेकी स्वीकारतोय. तुमचे चॅनल पटापट ओपन होतात. तुमचे सगळे चक्रा क्लीन होतात आणि तुम्हाला त्या चक्रामधून ज्या गोष्टी अडकलेल्या आहेत, त्या बाहेर पडताना दिसतात पण. आणि सगळा खेळ हा चक्रांवरतीच आहे. जसं आपण म्हणतो ब्रह्मांडामध्ये पंचतत्व आहेत, तेच तत्व आपल्यात आहेत आणि त्याच्यावरच काम चालतं. म्हणून काय असतं, जेव्हा रेकी घेतो, जसं आपण म्हणतो की रेकी नाही माहीत आहे, पण तुम्ही फील करा ना. जसं आता मी म्हणेन की मी तुला थोडीशी हीलिंग पाठवते, बघू तुला जाणवतं का? हं, हं, हं. बरोबर आहे. नक्की. तुला जाणवतंय, तर तुला बोलायला पण पाहिजे की हो मला जाणवतंय. जाणवतं. पण तुला जाणवतंय, पण तू बोलतो नाही असं काय नाही झालं. म्हणजे काय आहे की तुझा अविश्वास आहे ना. अगदी. जर तुमचा विश्वास आहे ना, तर रेकी तुमच्याकडे जोरात वाहते. तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे संकेत मिळतात. पण तुमचा विश्वास नाही आहे त्या गोष्टीवर, तर मी कितीही तुम्हाला रेकी दिली किंवा तुम्हाला हीलिंग दिली, तुमच्यासाठी चांगले विचार केले, तर ती एनर्जी तुमच्यापर्यंत जाणार नाही. का नाही जाणार? कारण तुमच्यात आणि माझ्यामध्ये एक पारदर्शी पडदा निर्माण होतो हं, हं. आणि ती ऊर्जा तिथे नाही पोहोचत. तितक्या प्रमाणात नाही जात, जितक्या प्रमाणात आपण विचार करतो की समोरच्याला बरं वाटतं. बरोबर. तर तुमचं समर्पण पण असायला पाहिजे. स्वीकारणं असायला पाहिजे. तुम्ही किती घ्यायला तयार आहात. तुम्ही घेणार तर परमेश्वर देणारच आहे. अगदी. तुम्हीच जर तुमचे हात असे करून ठेवलेत, तर कुठून देणार? कुठून येणार? हं, हं, हं. तर एक ही अनुभवायची गोष्ट आहे. ती तुम्हाला दिसत नसते, पण तुम्हाला अनुभव देते. आणि ते अनुभव इतके म्हणजे सहज असतात ना, की तुम्हाला आश्चर्य वाटतं, की असं कसं होऊ शकतं? म्हणजे न घडणाऱ्या गोष्टी रेकी घडवते. आणि आम्ही खूप अशा केलेल्या आहेत गोष्टी आणि मला प्रयोग करायला आवडतो. मुळात माझं असं आहे ना, की अरे हे झालं म्हणजे कसं झालं असेल? चल आपण करून बघूया का? माझ्याबरोबर झालं तर ते दुसऱ्याबरोबर होणार. कारण मी जोपर्यंत स्वतः नाही ट्राय करत ना, मी दुसऱ्यांना नाही सांगत. कारण मला जर अनुभव नाही आला, तर मी तुला कसं सांगू की याचा अनुभव येणार अगदी आहे? बरोबर. कारण मी अनुभव घेतलेत.
कारण जेव्हा मी फर्स्ट टाईम रेकी शिकली होती, त्यावेळेला माझे गुरु आणि आम्ही पिकनिकला जाणार होतो. सप्तशृंगीला. म्हणजे एनर्जी कशी कळते, कशी असते आणि त्याच वेळेला मला खूप चेस्ट पेन झालं आणि इतकं भारी पेन होतं ना ते, की मला असह्य झालं. मी डॉक्टरकडे गेले, माझे मिस्टर घेऊन गेले. डॉक्टर बोलले, की माईल्ड अटॅक आहे हो. आणि मला ॲडमिट केलं. रात्री त्यांनी ॲडमिट केलं मला. पहाटे मला जायचं होतं आणि मग मी ह्या लोकांनीच मेसेज केला मुलांनी माझ्या, की असं-असं आहे, तर माझी मम्मी नाही येऊ शकत. पूर्ण टेस्ट केली, त्याच्यामध्ये ब्लॉकेज सापडले. 4 ब्लॉकेज होते. सकाळी ठरलं, की ते काढायचे. मग मी थोड्या वेळाने म्हणजे थोडं नॉर्मल झाली, तेव्हा त्यांनी मी विचारलं, "काय झालं मला?" तर ह्या माझ्या मुलाने सांगितलं, की "अगं तुला तर डॉक्टर म्हणतात, की अटॅक आला म्हणून." मी म्हणाले, "चल." तर बोलते, "हो, त्याच्यात बघ ब्लॉकेज दाखवतात." त्याने मला ते दाखवलं. म्हणजे किती भारी आहे ना, मला 4 ब्लॉकेज आहेत. तो म्हणतो, "अरे असं काय विचार करतेस तू? तुला कळतंय का, की तुला असं बोलते, की माझ्या." मी म्हणाले, "अरे मला केस मिळाली माझी स्वतःचीच. माझ्यावर मला काम करायला मिळणार आहे." बोलले, "अरे माझा मुलगा म्हणतो, "अगं तू काय पागल आहे का? असं कसं बोलतेस? तू जाशील ना?" तर मी बोलली, "नाही, काही नाही होणार आहे. काळजी करू नको. बघूया सकाळपर्यंत काय करू शकते. तुला खरं वाटणार नाही." पूर्ण रात्र माझ्याकडे होती आणि मी माझी स्वतःची हीलिंग केली. दुसऱ्या दिवशी जेव्हा मला घेतलं गेलं ऑपरेशनसाठी, त्या माणसाने सगळीकडे ती जे पाईप होता तो पूर्ण फिरवत, फिरवत मला मला दुखायला लागलं. मी त्याला म्हणते, "बाबा काही सापडणार नाहीये." तो म्हणतो, "मॅडम तुम्ही बोलू नका. आम्हाला थोडं टेन्शन झालंय. तुम्ही शांत राहा." त्याला नाही कळलं. त्याने दुसऱ्या डॉक्टरांना बोलवलं. त्यांनी पण चेक केलं. पण ते नाही सापडलं. ते ब्लॉकेज मिळालेच नाही. मग त्यांनी मला सांगितलं, "जा तुम्ही तुमच्या रूममध्ये जा. तुमच्या बेडवर झोपा." मग माझ्या मुलाला बोलवलं त्यांनी. त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि बोललं, "इकडे ये. हे बघ इथे दिसतायत, पण इथे दिसत नाही." "का दिसत नाही? तुझी मम्मी काय करते?" तो म्हणे, "काय नाही करत. माझ्या मम्मीने काही नाही केलं." बोलले, "पण असं नाही होऊ शकत. कारण जर इथे दिसतात म्हणजे इथे दिसायलाच हवे आहेत. अगदी. पण हे रातोरात तर काही करू नाही शकत. म्हणजे एवढं तर नाही होऊ शकत ना." तर तो म्हणे, "नाही मला माहीत नाही." पण तो डॉक्टरच होता, आध्यात्मिक होता आणि त्याने असं सांगितलं त्याला, की "मला माहिती आहे काहीतरी शक्ती आहे, ज्याच्यामुळे हे दिसत नाही आहे आता. पण ठीक आहे, काही हरकत नाही. तुझ्या आईला घेऊन जा. तिला काळजी घे." म्हणजे हे मी स्वतःवर केलेलं आहे आणि मी माझ्या स्वतःवर खूप प्रयोग केलेले आहेत. कारण जोपर्यंत मला भरोसा होत नाहीये, मी दुसऱ्यांना नाही सांगू शकत, की मी तुला बरं करू शकते म्हणून. माझे मित्र आहेत, माझे गुरुबंधू आहेत. त्यांचे पण असे असंख्य मित्र आहेत, त्यांना पण हार्टचे प्रॉब्लेम्स असतात. तर आम्ही एकत्र मिळून पण खूप कामं केली आहेत. म्हणजे आताच आमच्याकडे ब्रेनचे पण पेशंट आहेत. तर त्यांनासुद्धा इझिली बाहेर काढू शकलो आम्ही. आता 2 दिवस म्हणजे 2 पण दिवस नाही झाले, माझ्या मैत्रिणीच्या आईचा ॲक्सिडेंट झाला. तिचं हार्ट डॅमेज झालं, मग सेल्स डॅमेज झाले. ते डॉक्टर मग तिला खूप खूप टेन्शन की अरे किती मोठं होईल. पण नाही. ती म्हणते की इतकं इझिली झालं सगळं, की चांगले डॉक्टर मिळाले, लगेच पटापट सगळी औषधं मिळाली, ट्रीटमेंट चांगली झाली आणि घरी दुसऱ्या दिवशी आई पण आली. म्हणजे हे सगळं सोपं होतं. तुमच्या विश्वासाने, तुमच्या एनर्जीने. तुमची ऊर्जा काय सांगते त्याच्यावर तुम्ही काम करा आणि तुमचे अनुभव तुम्ही स्वतःच घ्या. आता मॅम तुम्ही हेल्थ बाबतीत बोलला. तर हेल्थ जसे प्रॉब्लेम असतात तसे सगळ्या ऑलमोस्ट 90% लोकांमध्ये मनी रिलेटेड प्रॉब्लेम असतात. तर आपली रेकी मनी बाबतीत आपल्याला कशी मदत करू शकते? मी आता तुला आधीच म्हणाले, की रेकीकडे काहीही अशक्य नाही आहे. जसं सगळे म्हणतात ना, अशक्य ही शक्य करतील करतीलच. स्वामी. नक्कीच. तसं मी म्हणेन, की अशक्य ही शक्य करेल रेकी. कारण की असं काहीही अशक्य नाही आहे, की ती नाही करू शकत आहे. पण तुमचा विश्वास आणि तुमचा सराव खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही रेकी दुसऱ्याकडनं घेणं, हीलिंग घेणं, त्यापेक्षा स्वतःवर जेव्हा तुम्ही काम करता, तुमचे फायनान्शियल प्रॉब्लेम्स असेच जातात. त्याच्यासाठी मोठं उदाहरण तू स्वतः आहेस. मी स्वतःच आहे. कारण नक्कीच. तुम्हाला जेव्हा माझी तुमची ओळख नव्हती, माझ्या मैत्रिणीच्याद्वारे तुम्ही मला भेटलात आणि तुमचे प्रॉब्लेम्स त्यांनी मला सांगितले आणि मी तुम्हाला हेच सांगितलं होतं, की "अरे बाळा काळजी करू नकोस. तुझा हा प्रॉब्लेम असा निघून जाईल." आणि तुम्ही म्हणालात, की "मॅडम असं झालं तर किती छान." आणि तुमचे पण फायनान्शियलच प्रॉब्लेम होते ना. अगदी. मला वाटतं 1-2 महिने पण नाही झाले असतील, पण त्याच्या आतमध्ये तुमची कामं झाली आहेत. पूर्णपणे.
मग हे कशामुळे झालं? मी तर तुम्हाला आली नाही घरी रेकी द्यायला. अगदीच. फक्त आपण एक इंटेन्शन दिलंय रेकीला, की ह्या माणसाचं भलं होऊ दे. कुठेतरी काय बॅगेज आहे, कुठेतरी काय अडथळे आहेत, ते बाहेर काढ आणि मुलाचा मार्ग मोकळा कर. त्यात प्लस पॉइंट काय झालाय, की तुम्ही सरेंडर झालात आणि तुम्ही ते स्वीकारलत आणि तुम्हाला असं वाटलं, की नाही मी पण रेकी शिकली पाहिजे. तर मॅडम एक काम करा, मलाही शिकवा. तर आज तुम्ही कुठे आहात? 2च महिन्याचा फरक आहे. अगदी. 2 महिन्यात तुझं जे होतं, नव्हतं सगळं संपलं आणि तुझी नवी सुरुवात झाली. म्हणजे हे सगळं एक एनर्जीवर काम आहे ना. कदाचित माझ्या थ्रू तुमच्याकडे ते येणार होतं, म्हणून झालं असेल. कारण असं तर नाही ना, की मी पहिली व्यक्ती आहे तुमच्या आयुष्यात, जी एनर्जी फील्डबद्दल बोलतीये. अगदीच, अगदीच. भरपूर लोकं भरपूर आले, लोकं. भरपूर लोकांसोबत तुम्ही काम केलंय, पण सगळ्यांसोबत तुमचं कनेक्शन नाही लागलं. तर ते फार महत्त्वाचं आहे, की फायनान्शियल प्रॉब्लेम पैसाच फायनान्शियल प्रॉब्लेम नाही आहे. लोकं काय म्हणतात माहिती आहे, "मॅडम मला ना पैशाचे खूप प्रॉब्लेम्स आहेत." म्हणजे काय? पैसे येत नाही, हा प्रॉब्लेम आहे, की पैसे टिकत नाही, हा प्रॉब्लेम आहे, की तुम्ही पैसे कमवत नाही, हा प्रॉब्लेम आहे. फायनान्शियल प्रॉब्लेम आहे म्हटलं, की संपला विषय. पण नक्की काय? हे लोकांना कळत नाही, की मी कमवत नाही म्हणून माझ्याकडे पैसे नाही आहेत ना. पण मी कमवतोय, पण माझ्याकडे उरत नाही. मग माझे खर्च जास्त आहेत का? पण माझ्याकडे उरतायत, पण ते इथे-तिथे जातायत, म्हणजे औषधांनाच जातायत. तर माझ्या घरचं जे खाणं-पिणं आहे, ज्या गोष्टी आम्ही आणतोय, ज्या आम्ही घेतोय, आमच्या पोटात जातायत, त्याच्यामध्ये काही बदल करायचे आहेत का? म्हणून पैसा तिथे चाललाय का औषधांना? हे लोकांना नाही कळत. लोकं म्हणून जातात, की फायनान्शियल स्टक आहे झालोय मी. पण त्याच्या मागे कारण काय हे शोधत नाही. आणि मुळात खूप लोकं ह्या गोष्टी तुम्हाला असं सहजासहजी सांगत पण नाही. ते काय सांगतील, आम्ही तुम्हाला फायनान्शियल हीलिंग देतो आणि मी स्वतः पण लोकांना फायनान्शियल हीलिंग देते, नाही असं नाही. बरोबर. आणि लोकांना त्याचे रिझल्ट आहेत. कारण आपण त्याच्यावर काम करतो, की नक्की काय प्रॉब्लेम आहे तुमचा? तुमचं टार्गेट किती आहे? त्याच्यावर तुम्ही रेकी करा. कशी करायची त्याचं पण एक असतं, म्हणजे प्रोसेस आहे सगळ्या गोष्टींसाठी. ते जेव्हा तुम्ही करता ना, तेव्हा तुम्हाला फायनान्शियल प्रॉब्लेम्स नसतात. कारण तुम्ही शिकता, की मी कसं निर्माण करू शकतो पैशाला, कसं मी माझा पैसा वाढवू शकतो, कसं मी त्याला माझा मित्र बनवू शकतो. पण जर तुम्ही फक्त हाच विचार करणार, मी फायनान्शियली स्टक आहे, तर आपण काही नाही करू शकत. जसं तुमचा प्रश्न होता फक्त फायनान्ससाठी काय करू शकतो, पण त्याच्यामध्ये इतके प्रश्न आहेत. प्रश्न आहे. तर त्याच्यात नेमका तुझा प्रश्न कुठला आहे? पैसे टिकत नाहीत की येत नाहीयेत? अगदीच, अगदीच. म्हणजे हे पर्सनल लेव्हलला प्रत्येकाने हां, त्याने जाणून ते घेतलं. विचार करायला पाहिजे, की मला कुठे प्रॉब्लेम येतो. मे बी माझ्याकडे बिझनेस आहे. बरोबर. बिझनेस पण चांगला चालतोय, पण पैसा टिकत नाहीये. पण का नाही टिकत आहे? त्या रूटपर्यंत जाणं गरजेचं आहे. आणि आम्ही ते काम करतो, की तुमचं मूळ शोधतो. वरच्यावर जे तुम्ही करता ना, ते तुम्हाला फायनान्शियली थोडंसं स्टेबल करतं. पण जेव्हा तुम्ही मुळात जाता, तेव्हा तुम्हाला कळतं, की अरे मूळच खराब आहे. मग ते कट करा. ते जेव्हा तुम्ही क्लीन करणार, मग नवीन जे काही उगवणार ते खूप छान असणार. आता तुम्ही फायनान्शियल प्रॉब्लेमसाठी हीलिंग घेतली आणि स्वतः पण केली. पण तुम्हाला माहीत पाहिजे ना. आता तुम्ही एखाद्याकडे हीलिंग घेतली, की मला फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, मला हीलिंग द्या. तुम्ही जितकं सांगणार तोच त्याच्यावरती काम करणार आहे. मुळापर्यंत तो जाणार नाही, कारण तुम्ही सांगितलंच नाही त्याला. हे शोधणं फार गरजेचं आहे, जे लोकं नाही सांगत किंवा लोकं पण बोलायला घाबरतात. कारण त्यांना असं वाटतं काय सगळं सांगत बसायचं, असे प्रश्न असतात. तर एकीने तुम्ही फायनान्शियल प्रॉब्लेम पण घालवू शकता. आतापर्यंत आपण तसं म्हटलं तर थोडं बेसिक्स ऑफ रेकी कव्हर केलं आहे. थोडंसं मला ॲडव्हान्स रेकीमध्ये जायचं आहे. ॲडव्हान्स रेकी म्हणजे थोडंसं मला तंत्र, याच्या बाबतीत सिम्बल्स असतात काहीतरी आणि मी जर म्हणजे कॉर्ड्स बाबतीत तुम्ही मगाशी बोललात, तर माझा हाच प्रश्न आहे की नक्की कॉर्ड्स ही कॉन्सेप्ट काय आहे? आणि लोकांना हे कॉर्ड्स काय माहिती नसतं. तर याच्या बाबतीत तुम्हाला काही सांगता येईल का मला? बघा, आपण कॉर्ड म्हणतो म्हणजे आपल्याकडे 2 प्रकारचे कॉर्ड्स आहेत. एक तर तुम्ही जन्मापासून तुमच्या आईकडनं घेऊन आलेले असतात, जिला आपण नाळ म्हणतो. ती कॉर्ड तुमच्या आईशी आहे. त्यानंतर तुम्ही या जगामध्ये त्या असंख्य लोकांशी कॉर्ड जोडता. ब्रह्मांडाशी तुमचं कॉर्ड जोडलेलं आहे. तुमचं कॉर्ड कुणाशी चांगला असो किंवा नसो, वरच्याशी चांगलं असलं पाहिजे.
जर ती कॉर्ड मजबूत आहे ना, खालचे कितीही कॉर्ड झाले तुम्हाला काही त्रास देणार नाही. आणि कॉर्ड कट करणं फार गरजेचं आहे. आता जसं तुम्ही म्हणाल की कॉर्ड काय असतात? आता विचार करा, तुमचा एखादा मित्र तुम्हाला भेटला आणि त्याने तुम्हाला काही प्रॉब्लेम सांगितले. नकळत त्यांच्याशी तुमचे कॉर्ड जुडले. म्हणजे तुम्ही त्याच्या विचारात गेलात. बरोबर. मग तेच आयुष्य तुम्ही पण जगताय ना. कारण तो बोलून गेला, त्याच्या घरी जेवला आणि झोपला. पण तुम्ही तेच विचार करताय, त्याचं असं, त्याचं असं, त्याचं. नकळत ते कॉर्ड्स पण आले, निगेटिव्ह ऊर्जा पण आली, तुमच्या औरात पण आली, तुमच्या चक्रात पण आली. आणि मग ते तुम्ही जितकं बोलताय, विचार करताय, ते वाढत जातंय. मग ते कुठेतरी काढणं गरजेचं आहे ना. आणि मग ते असंख्य मुळं तयार होतात आहे ना त्याच्यामुळे. कारण त्याच्या थ्रू तुमच्या डोक्यात असंख्य प्रश्न आहेत, की असं का झालं असेल त्याच्यासोबत? किंवा काय प्रॉब्लेम असेल, मी कसं त्याला हेल्प करू? कारण जेव्हा आपला जवळचा मित्र कुठल्यातरी त्रासात आहे, तर आपल्याला फार वाटतं की त्याला बाहेर काढावं. मग अशा प्रकारे जसे तुमचे प्रश्न निर्माण होतात, तसे तुमचे कॉर्ड वाढतात. तुमची निगेटिव्हिटी वाढते. मग ती तुमच्या ऑरामध्ये पण येते. असं असून मग ते कॉर्ड कट करणं आणि ऑरा क्लीन करणं हे दोन्ही मेथड करणं फार गरजेचं असतं. जसं ऑरा म्हणजे वलय हे सगळ्यांनाच माहिती आहे. तुम्हाला, मला, ह्या जगात सगळ्यांना माहिती आहे. पण ते वलय आपल्याला प्रोटेक्ट पण करतं आणि आपल्याला त्रास पण देतं. प्रोटेक्ट कधी करतं? जेव्हा ते सकारात्मक असतं. त्रास कधी होतो? जेव्हा ते नकारात्मक असतं. तसंच कॉर्ड पण नकारात्मक असले की तुमचे विचार वाढतात. तुम्हाला सुचत नाही. सगळं समोर असताना तुम्ही डिसिजन घेऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही असंख्य त्या जाळ्यामध्ये, त्या कॉर्ड्समध्ये अडकलेले आहेत, की तुम्हाला निर्णय घेता येत नाही. ते कॉर्ड्स आहेत. अगदीच. तुम्ही आता कॉर्ड्स आणि निगेटिव्ह ऑरा वगैरेच्याबद्दल बोललात. तर आपल्याला अशा व्ह्यूअर्सला काही क्विक एक्सरसाइज वगैरे काही देता येईल का, ज्याच्यामध्ये तुम्ही पटकन फॉर एक्झाम्पल कोणाला आपले कॉर्ड्स कट करायचे असतील, म्हणजे रेकी न शिकता एक बेसिक लेव्हलला किंवा निगेटिव्ह ऑरा त्यांचा क्लिअर करायचा असेल, तर तुम्ही काही त्यांना रेमेडीज किंवा काय असं देऊ शकता का? बघा, जेव्हा तुम्ही कॉर्ड्स घेऊन बसता ना, ते तुम्ही स्वतः नाही करू शकत. पटकन नाही करू शकत. कारण थोडं जर तुम्ही एखादा जर तुमच्याकडे तज्ञ आहे आणि त्याच्यासमोर जर तुम्ही करता ना, तर तुम्ही डीप लेव्हलपर्यंत तुमचे कॉर्ड कट करता. कारण तुम्हाला माहीतच नाही ना, की माझे कॉर्ड कुठे जुडलेत. तर तुम्ही डायरेक्ट नाही कट करू शकत. पण तुम्ही जर शिकलात, की ते कसं कट करायचं आहे, कसं मला स्वतःला ग्रो करता येईल, मग तुम्ही कुठेही करू शकता. इझिली करू शकता. अगदी. जसं सांगितलं जातं की योगा टीचरकडे जाऊन शिकावा. तसंच तुमचे कॉर्ड आणि त्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला शिकायचं आहे, लगेच करायच्या आहेत, तर अशा व्यक्तींकडे करा ज्यांना माहिती आहे, की तुमचे कॉर्ड कुठे-कुठे असतील. कारण ते तुमच्या ऑरामध्ये दिसतातच आणि तुमच्या विचारामध्ये असतात. मग ते तुम्ही डायरेक्ट नाही कट करू शकत. पण जर तुम्ही शिकलात, तर तुम्ही डायरेक्ट करू शकता. त्याच्यासाठी रेमेडी काय सांगू शकते मी, तुम्ही मिठाच्या पाण्याची तर अंघोळ करतातच. तुम्ही अगरबत्तीचा धूर घेऊ शकता, स्वतःवरती घेऊ शकता. किंवा तुम्हाला असं वाटतंय की एखादं तुम्ही जप करू शकता. त्याच्याने पण तुमचा ऑरा बिल्डअप होतो, चांगला वाढतो. पण त्याच्याने कॉर्ड नाही कट करू शकत तुम्ही. कारण ते आतमध्ये मुरलेले असतात. ते शोधून काढावे लागतात. आणि अगदीच. त्यानंतर तुम्हाला, कारण बघा समोरचा सांगत असतो, इथे तुमचे कॉर्ड आहेत का बघा, तिथे. मग ते ऑटोमॅटिक येतात. पण स्वतः जेव्हा आपण शोधतो ना, तेव्हा नाही सापडत. काही लोकांना सापडत असेल कारण त्यांना माहीत असतं की मी काय-काय केलंय. कुठे-कुठे माझं काय झालंय. पण काही लोकांना नाही कळत. आता मी तुम्हाला सांगेन, असं करा आणि कट करा. काही लोकं म्हणतील की अरे असं काही होत नाही. होत नाहीये. कारण त्यांचा अनुभव नाही ना त्यांना. अगदीच. म्हणून अनुभवी व्यक्तींसमोर बसून कट करा. एकदा तुम्ही शिकून घ्या ती मेथड आणि मग करा. मग काही त्रास होत नाही, लगेच करू शकता. अगदीच. आणि हे कॉर्ड्स बाबतीत आता बोलतोय, तर हे कॉर्ड्स लहानपणीपासूनच एका व्यक्तीमध्ये जोडायला लागतात का एका सर्टन याच्यानंतर? जसं आपण म्हणालो ना, आईच्या गर्भातून आपली स्वतःची असते. 4-5 वर्षापर्यंत मुलाला काही माहीत नसतं. नंतर त्याला कळतं, की काय असतं, हे इथे नको जाऊ, हा चांगला आहे, तो वाईट आहे. हे जे आपण बोलत असतो, सांगत असतो, हे त्याच्या डोक्यात टाकत असतो, फीड करत असतो आणि मग तेच त्याच्या डोक्यामध्ये राहतं आणि पुढे जाऊन मग ते असंख्य कॉर्ड बनतात. कारण मला माझ्या आईने हे शिकवलंय, की असंच करायचं आहे. मग मी असंच करणार आहे. मी का तुझं ऐकू? मग ते काय होतं, नको असलेल्या गोष्टी पण टाकल्या जातात. समजलं? आणि नको असलेल्या गोष्टी जेव्हा बाहेर यायला आपण विचार पण करतो ना, तेव्हा आपल्याला कळत पण नाही, की अरे हा विचार माझ्या डोक्यात होता इतके वर्ष.
आणि ते कॉड कुठेतरी गायब झालेले असतात, अदृश्य असतात. ते तुम्हाला त्यावेळेला नाही जमत. म्हणून ते लहानपणापासून म्हणजे 5-6 वर्षानंतर तुम्ही तुमच्या मुलाला चांगलं शिकवा असं का म्हटलं जातं? कारण तुम्ही काय सांगता हे त्यांचा मेंदू रिकामा आहे. तिथे भरतंय सगळं, कुठेतरी जमा होतंय आणि त्यानुसार तो पुढे-पुढे वाढत जातो. असं लहानपणापासून जसं आपण म्हणतो गर्भसंस्कार केल्यावर मुलांची ग्रोथ होते. तसंच तुमच्या मुलांना तुम्ही काय संस्कार देता, त्यानुसार त्यांचे कॉर्ड्स वाढतात. हे आपल्याला समजत नाही. मुळात सगळ्यांना कळतं, पण ते कसं करायचं ते कळत नाही. ते कळल्यावर आपल्याला हे सगळे प्रॉब्लेम्स नसणार. काही लोकांना तर रोगही नसतो. फक्त ऑरा जरी त्यांचा क्लीन केला ना, तरी त्यांना बरं वाटतं. काही लोकांना असं वाटतं, की नाही मला खूप त्रास आहे, खूप त्रास आहे. फक्त ऑरा क्लीन करून त्यांचा कॉट कट करणार ना, तरी त्याला असं वाटतं, की मी किती हलका झालो किंवा मला खूप बरं वाटतं. कारण मुळात त्रासच नव्हता काही त्यांना, पण त्यांना माहीत नाही आहे, की नक्की काय झालं आहे. अशा प्रकारे कॉर्ड पण वाढतात, ऑरा पण डॅमेज होतो आपला. थकतो आपण. आता आपले जे व्ह्यूअर्स असतील त्यांच्यामधले भरपूर लोकांना रेकी शिकायला खूप इच्छा होईल आता. तर हे रेकी कोण शिकू शकतं? काही रेस्ट्रिक्शन्स असतात का? का कोणीही शिकू शकतं? ह्याच्याबद्दल थोडंसं तुम्ही सांगितलं तर बरं होईल. कोणीही शिकू शकतं. जो मास्टर असेल किंवा ग्रँड मास्टर असेल, तो तुम्हाला रेकी शिकू शकतो. मास्टरकडे तुम्ही रेकी शिकू शकता. कोणाही 1 and 2 लेव्हलचे जे शिकलेली व्यक्ती असते, ती दीक्षाविधी नाही देऊ शकत. दीक्षाविधीसाठी मास्टर असायला हवं आणि मास्टरकडे ते नॉलेज पण असायला हवं आणि त्यांना त्यांचा कॉन्फिडन्स असतो, तर ते शिकू शकतात. आणि मास्टर झाल्यावर तुम्ही कोणालाही दीक्षा देऊ शकता. अच्छा, त्याच्यासाठी काही नाही. आणि मास्टर्सला ग्रँड मास्टर दीक्षा देऊ शकतात. अच्छा. असं आहे. तर रेकी कोणीही शिकू शकतो आणि लहान मुलापासून म्हणजे माझी मुलगी 8 वर्षाची 9-10 वर्षाची होती. 5वी होती. तेव्हा मी तिला रेकी शिकवली. आणि खूप छान म्हणजे ती स्वतःवरती पण काम करते, अभ्यासात छान ग्रो करते. तर गरजेचं नाही आहे की तुम्ही किती वर्षात रेकी शिकता. आमच्या गुरूंकडे एक होते म्हणजे शिष्य त्यांचे. तो मुलगा तर लहान 3 का 4 वर्षापासून रेकी शिकला होता. म्हणजे बोलता पण येत नव्हतं, पण तो प्रॅक्टिस करायचा. इतकं छान तो पण हीलर होता. म्हणजे तुम्ही कधीही शिकू शकता. तुम्ही तुमच्या लहान मुलांना लहानापासून शिकवू शकता. माझी पण इच्छा आहे, की मला पण माझी नातवंड झाली, तर मी लहानपणापासूनच त्यांना शिकवेन, की आध्यात्मिक ग्रो कसं करायचं आहे. तुम्ही तुमची ग्रोथ कशी करू शकता आणि तुमच्या आयुष्यामध्ये अबंडन्स अट्रॅक्ट करा. नको असलेल्या गोष्टी कशाला हव्यात. देवाने आपल्याला घडवलंय, चांगलं दिलंय आणि ही शक्ती मुळात आपल्याचकडे आहे. त्याचा उपयोग चांगला करा ना. तर आपण आता थोडं तंत्र आणि मंत्राच्या बाबतीत बोलू. लोकांचा एक कॉन्सेप्ट आहे की तंत्र मंत्र म्हटलं की थोडंसं ते निगेटिव्ह किंवा भूत प्रेत याच्यात जातात. पण त्याचा एक पॉझिटिव्ह वे पण कसा असतो हे पण थोडं समजवता येईल आणि तंत्रमंत्र फॉर रेकी याच्या बाबतीत पण थोडंसं आम्हाला गाईड करता येईल. बघा, तंत्रमंत्र करणं म्हणजे जादूटोणा करणं असं नाही. जसं आपण ओम लिहितो, ओम म्हणतो. ओम काय आहे? हे तंत्र आहे ना, टेक्निक आहे ना ती. आणि मग मंत्र बोलतो आपण. ओम काढणं आणि बोलणं हे तंत्र आणि मंत्र आहे. तसंच रेकीचे काही सिम्बॉल्स आहेत, आकृत्या आहेत. त्या आकृत्या काढणं आणि त्याचा उच्चार करणं, ह्याला तंत्र आणि मंत्र म्हटलं जातं. जादूटोणा करणं हा वेगळा भाग आहे. रेकीचे तंत्र आणि मंत्र तुम्ही जादूटोणा नाही करू शकत आहे. मुळात रेकीने तुम्ही कुणाचं वाईट नाही करू शकत, कुणाला त्रास नाही देऊ शकत. कुणाबद्दल जर तुमच्या मनात कटू भाव असतील, तर तुम्हाला वाटलं मी आता रेकी मास्टर झाले, तर त्याने माझ्याबरोबर असं केलं, तर मी त्याचं वाटोळं करेन किंवा मी त्याला हे करेन. कारण रेकीने तुम्ही कुणाचं वाईट नाही करू शकत. रेकी तुमच्या आयुष्यात चांगलं करण्यासाठी येते, तुम्हाला चांगलं घडवण्यासाठी येते. त्याच्याने तुम्ही तंत्रमंत्र वाईट गोष्टी नाही करू शकत. अगदीच. रेकीचे तंत्रमंत्र हे हिलिंगसाठी आहे, तुमच्या ग्रोथसाठी आहे, तुमच्या स्वतःच्या सक्सेससाठी तुम्ही वापरा, कुणाला बरं करण्यासाठी तुम्ही वापरा. तुम्ही त्याचा दुरुपयोग नाही करू शकत. तिथे तुमचा फ्लो नाही जात. तुम्ही जरी करण्याचा प्रयत्न केला, तर त्याचे परिणाम पण तुम्हाला मिळतात. अच्छा. पण चुकीचं असं काही घडत नाही, पण करू नये. करू नये. कारण हे चांगलं आहे, तर चांगल्यासाठी वापरा ना. आणि लोकांचं वाईटच कशाला करायचं आपल्याला. आपलं चांगलं करून घ्या. जे तंत्र आणि मंत्र जेव्हा तुम्ही स्वतःवर घेता, तुमचं आयुष्य बदलतं. ज्यांनी कुणीतरी तुम्हाला तंत्र-मंत्र केलं असेल ना, ते तुम्ही रेकीने पण घालवू शकता. हो. इतकं छान रिझल्ट येतो, जेव्हा तुम्ही त्याचा स्वतःवर उपयोग करता. रेकी ऑटोमॅटिक तुम्हाला बरं करते. कारण तिचं कामच आहे हीलिंग करणं.
मग तुम्ही त्याच्याने कोणाचं वाईट नाही करू शकत. नक्कीच. तुम्ही आता म्हटलं, की कोणी तुमच्यावरती काही निगेटिव्ह केलेलं असेल किंवा काही तुमच्यावरती कालाजादू केला असेल, तर हे पण रेकीनी काढू शकतो. तर तुमचा असा काही अनुभव आहे का, की ज्याच्यामधनं हे तुम्ही कधी केलं असेल? तर नक्की विवर यांना करू शकतो आपण. ऐकायला आवडेल. हां, करू शकतो. आता माझ्याकडे एक पेशंट आहे, आत्ताच आहे, रिसेंट चालू आहे. त्याला फार प्रॉब्लेम्स होते आणि तो म्हणायचा, "मी झोपलोय तर माझ्या बाजूला असं काहीतरी चालतंय आणि मला असं दिसतं की काहीतरी एनर्जी आहे आणि माझा हात उचलून असं टाकतं, पाय उचलून असं टाकतं आणि मी खूप घाबरतो ताई. मला समजत नाही काय होतंय." जेव्हा मी त्यांच्या घरात गेली ना, तर म्हणजे त्यांचं घर मोठा आहे, पण इतकं म्हणजे तो त्यांचा घराचा ऑराच एवढा हे होता ना, की ती एनर्जी हर्ट करते आपल्याला. त्रास जाणवतो पटकन लगेच. तुम्ही तिथे उभं नाही राहू शकत. पण तरीसुद्धा आम्ही जेव्हा त्याच्याकडे गेलो, तेव्हा तो चमच्याने पाणी पीत होता. त्याची बायको त्याला चमच्याने पाणी पाजत होती. पण त्याचा ऑरा क्लीन केला आम्ही, त्याचे चक्रा चेक केले, त्याला हीलिंग दिली आणि तो स्वतः उठून बसला आणि त्याने स्वतःच्या हाताने बॉटलने पाणी प्यायलं. जेव्हा की तो बेडवर होता. मग मी त्याला विचारलं, की "आता कसं वाटतंय तुम्हाला?" बोलले, "ताई मला आता खूप बरं वाटतं. असं वाटतं ताकद आली." जेव्हा की तो इतक्या गोळ्या खातोय. पण तुम्ही लक्षात घ्या, की तुम्ही औषधं खाऊन, गोळ्या खाऊन पण तुम्ही बरे नाही झालात, पण तुमचा आराम करून बरं केलं. मग तो मला बोलला, की "मला असं-असं फील होतंय." मी बोलली, "हो, ते मला पण दिसतंय. करूया आपण." आणि मग नंतर 2-3 दिवस, 4 दिवस आम्ही थोडे दिवस त्याला हीलिंग दिली आणि मग त्याला मी विचारलं, "आता दिसतं का?" ते म्हणे, "नाही." आता मला ते जाणवत पण नाही आणि दिसत पण नाही. म्हणजे तुम्ही तुमची पॉवर किती वाढवली त्याच्यावर अवलंबून आहे, की तुम्ही रेकी किती घेता स्वतःवर, स्वतःला किती प्युअर ठेवता, तुम्ही किती लोकांना दुखवताय. मी रेकी घेते आणि लोकांना शिव्या देते, तर नाही चालणार. तुमच्यात ते मुरलं पाहिजे. मी रेकी घेते आणि मी तुम्हाला काहीतरी बोलते, नाही चालणार. म्हणून तुम्ही बोलायचं नाही का? बोलू शकता, भांडू शकता, शिव्या देऊ शकता. तुमचं पर्सनल लाईफ आहे. पण जर तुम्ही तुमची ऊर्जा स्वच्छ ठेवली, तर नकारात्मक ऊर्जा पण तुम्हाला काही नाही करत. आणि त्यांना काय असतं, त्यांना रिलीज व्हायचं असतं. म्हणून ते तुमच्या संपर्कात येतात, की प्लीज मला हेल्प करा. तुम्ही रिलीज करा ना. त्यांना हीलिंगच द्यायची आहे, की बाबा जा, मी तुझा मार्ग मोकळा करते. काय त्यांच्या रेमेडीज असतील त्या केल्या की झालं. त्याच्याने पण तुम्ही रेखीने करू शकता त्या सगळ्या गोष्टी. मी म्हणाले ना, अशक्य काही नाही आहे त्यांच्यासाठी. कारण ही ऊर्जाच परमेश्वराची आहे आणि युनिव्हर्स सगळं घडवतं. आपण एक माध्यम आहोत. त्यांच्या आयुष्यात गेलो, त्यांनी त्यांचे प्रॉब्लेम्स आपल्याला सांगितले, आपण सोल्युशन दिलं. त्याच्यासाठी मी करणारी कोणी नाही. तो करतो आणि आपण फक्त करून घेतोय. माध्यम आहोत आपण. माध्यम आहोत. तुम्ही हा इगो नाही ठेवू शकत, की मी केलं. जिथे तुम्ही हे ठेवलं, की मी करतो, तिथे संपला तुमचा विषय. तुम्ही पुढे काही नाही करू शकत. तुम्ही सरेंडर राहा, नतमस्तक व्हा, समर्पण करा. रेकी करते काय करायचं. फक्त ती तुम्हाला सांगते. हे दिसतंय ना, मग हे कर. तिथे तुम्ही काम करा आणि बघा रिझल्ट. खूप छान रिझल्ट येतो. तुम्हाला हवं असेल तर मी असे लोकं पण तुम्हाला भेटवेन, की तुम्ही त्यांना विचारू शकता, की त्यांच्या लाईफमध्ये काय बदल घडले आणि खूप छान फरक पडतो रेकीने. Actually परवाचे मेसेज आय गेस तुम्ही माझं आपलं का नाही बसलं, कारण की आज सांगायचे असतील मे बी. नाही सांगणार आहे मी ते. अच्छा, ओके. ते मेसेज वेगळे आहेत. ते ओके. कसं होतं, ते तू स्वामींना त्यांचं स्थान नव्हतं दिलं. हं. म्हणून त्याने मला मेसेज दिला, की "अगं मला नेऊन ठेवलंस, एवढी ऊर्जा टाकलीस, मला काम करायचं आहे, मला त्याला पुढे न्यायचं आहे. मग तोच मला इथे-तिथे लटकवतोय." केलंस ना तसं? हं. मग मला माझं स्थानच दिलं नाही. हे स्वामींनी मला सांगितलं. त्यानंतर स्वामींनी मला हे सांगितलं, की मला हार घालायचा ना. तुला मी सांगितलं होतं ना हार घालायचा. मग तो हार कोण घालणार? कोण घालणार? घालायला पाहिजे ना. अगदीच. मग तुम्ही विचारच फक्त करताय. कारण तुमच्याकडे ती जी एनर्जी टाकून जी वस्तू तुम्हाला दिली आहे, तुम्हाला त्याचं महत्त्व माहीत नाही. हात सोड. समजलं? कारण ती एनर्जी खरंच तुमच्याबरोबर काम करते आणि रोज स्वामींचा चेहरा बदलतोय. तुम्ही तुमचे जसे विचार आहेत, तुमचे जसे प्रश्न आहेत, त्या फोटोकडे बघा आणि तुम्हाला कळणार आहे, की खरंच होतंय ह्या गोष्टी आणि ते सरळ तुम्हाला उत्तर देतायत, पण तुम्हाला कळत नाही. आणि ते खरंच इतकं छान चार्ज केलेला फोटो आहे तो, की त्याच्यात इतकी ऊर्जा आहे आणि ती ऊर्जा तुम्हाला घडवतीये. आत्ता तुमच्याकडे काही नव्हतं, पण आज तू कोणाचा तरी इंटरव्ह्यू घेतोय
आता तू विचार करशील ना, मागे जाशील तर बोलशील बापरे मी तर कसं करू शकेन. पण तू आता धडाधड करशील आहे. आता ह्या म्हणजे हे जो महिना संपेल ना, त्याच्यामध्ये तू बघ कुठे असणार आहेस. तुला स्वतःला वाटणार आहे की अरे माझं इन्कम ग्रो झालं. कारण पैसा येणार आहे. ही स्वामी कृपा आहेच. कारण ते स्वतःहून तुझ्या घरी आलेत. समजला? तुझी इच्छा काय होती, कुणीतरी मला सांगावं आणि मी ते करेन. पण त्यांनी तसं नाही केलं. ते म्हणाले मी स्वतःच येतो आणि मग तू कर. तू कधी करायचं मीच सगळं करतोय. आणि त्यांनी करून दिलंय तुम्हाला. जिथे तुम्ही ठरवलं होतं की आम्ही आयुष्यात कधी दोघं भाऊ-भाऊ मिळून काही करणार नाही. पण आज तुझा भाऊ इतका म्हणजे टोकाच्या भूमिकेला तर नाही मला ह्याच्यावर करायचं नाही. आज तुझ्यावर करतोय. तसंच मी आत्ता पण सांगते ना, ह्या दिवसात तुम्ही ज्या गोष्टी कराल ना, तुम्ही हा महिना संपत नाही तोपर्यंत तुमचं स्वतःचं अस्तित्व निर्माण कराल. एकदमच पुढे नाही, पण सुरुवात झाली आहे. सुरुवात म्हणजे अशी चांगली सुरुवात होईल ना, आज जिथे तू बसला आहेस ना, ह्याच वेळी पुढच्या वर्षी तू कुठे असशील, हा तू विचार पण नाही करणार. तुमचं आयुष्य इतकं बदलून जाईल. का बदलणार आहे? कारण ती एनर्जी तुमच्यासाठी काम करते. ही रेकी सांगते तुम्हाला, स्वामी सांगतायत किंवा इतर देवी देवता सांगतात आहे. शेवटी ती ऊर्जाच सांगते. ब्रह्मांडाने ते ठेवले काढून तुमच्यासाठी. तुम्हाला घ्यायला यायला पाहिजे. तुमचं दार उघडं आहे. तुम्ही जा, शिरा आणि घ्या. आणि मी हे सांगते, आज राजस आणि तेजस इतक्या तेजीने पुढे जाणार ना, फक्त इतकंच आहे की तुमच्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग नको. त्याच्यावर तुम्हाला काम करायचं आहे. काय बघ, एक पूर्व एक पश्चिम आहे. ते कधी एक होऊ शकत नाही, हे आपल्याला माहीत आहे. पण पूर्वेचं काम पूर्वेच्या दिशेलाच होतं आणि पश्चिमेचं काम पश्चिमेच्या दिशेलाच होतं. सूर्य उगवणं आणि मावळणं हे ठरलेलं आहे. तो त्याचं काम करणार, तू तुझं काम करायचं. आणि बघ ना, तू वर्ष नको जाऊ, 6 महिने नको जाऊ, हा महिनाच तरी संपू दे. पण तुम्ही काम करायला घ्या. करणार तर होणार. मी सांगते आणि तुम्ही ॲक्शन नाही घेणार. जसं मगाशी मी बोलली की मी हिलिंग देते आणि तुम्ही झोपा काढताय, तर नाही मिळणार आहे तुम्हाला ते. तुमचा भाव असायला पाहिजे की खरंच मी तयार आहे घ्यायला. पण मी असं सांगेन की आज जे झालं किंवा आत्ता जे आपण बोलतोय ह्याच्यावरून मी सांगेन की राजसकडे पैसा येणार. आणि राजसच्या पैसा वाढवण्याच्या मागे पण कारण काय आहे की थोडा आहे, म्हणजे इतकं पण नाही आहे की नाहीच आहे किंवा इतकं पण नाही की भरपूर आहे. पण पुढे जाऊन त्याच्याकडे भरपूर पैसा आहे. पण त्याच्यासाठी तो पैसा कसा वापरायचा हे त्याला कळायला पाहिजे. तर मी हे सांगेन की तुम्ही पुढे जाल आणि असं तसं पुढे नाही जाल. फक्त तुम्ही म्हणजे मल्टीमीडिया आणि हे मीडियामध्ये नका जाऊ. तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या घरामध्ये, तुमच्या स्वतःमध्ये ग्रोथ होणार आहे. तुमच्या स्वतःमध्ये तो बदल घडणार आहे. आत्ता जो तुमचा भीती आहे, कॉन्फिडन्स नाही आहे, तो कुठल्या कुठे असणार आहे. आणि जो व्यक्ती तुमच्यासमोर रडणार आहे ना, त्यांना तुम्ही स्वतः सांत्वना देऊन असं बरं करणार आहे. म्हणजे इतकं छान होईल ह्याच दिवसात. म्हणजे आज किती तारीख आहे? 6 तारीख. झालं आता महिना संपायला किती दिवस आहे? 20, 20-24 24 दिवस. त्याच्यातनं 2-4 दिवस तुम्ही घ्या मजा करायला. पण बाकीच्या दिवशी तुम्ही काम करा. आणि मी सांगते ना, खूपच छान होणार आहे. आणि तुमचं स्वतःचं स्टुडिओ होणार. तुमचं स्वतःचं नाव होणार. खूप छान लोक तुमच्याकडे येणार आणि तुम्ही खूप छान सर्व्हिस पण देणार. तुमच्याकडे तीच लोक येणार ज्यांना खरंच गरज आहे. आणि जी लोक तुमच्याबरोबर काम करणार, मी गॅरंटी देते ते 100% पुढे जाणार आणि त्यांचं आयुष्य बदलणार. नाही बदललं तर मी इथेच आहे. तुम्ही केव्हाही मला हा प्रश्न विचारू शकता की मॅडम तुम्ही असं बोलला होतात आणि नाही झालं. हे शक्य नाही आहे. हे होणारच आहे आणि हे 100% होणार आहे. आज जे तुम्ही लोक शोधताय ना, मला माहीत नाही तुम्ही शोधताय की नाही, पण आज ज्या लोकांना तुम्ही शोधताय ना, तुला शोधायची गरज नाही. ते स्वतःहून तुझ्याकडे येणार. कारण ती ऊर्जा त्यांना तुमच्याकडे खेचणार आहे आता. कारण आत्ता जे आपण बोललो आहे ना, ह्या एनर्जीज त्या तुझ्यासाठी काम करतील. मी सांगते की ह्या रेकी माने किंवा रेकी शक्तीने, आदिशक्तीने तुझ्याकडे ती सगळ्या ऊर्जा येतील ज्या तुम्हाला पुढे नेणार आहेत. मी एक माध्यम आहे म्हणून मी इथे असेल कदाचित, कारण इथे अजून कोणी येणार होतं ते मी आहे. पण ठीक आहे, बघा
आणि बघा म्हणजे खाली बघाच नाही, खरंच बघा. 100% होणार. आणि तुझ्या भावामध्ये इतका बदल होईल ना, की त्याला जाणवेल, की मी काहीतरी आहे. आता थोडासा चलबिचल आहे तो. त्याला म्हणजे ठीक आहे, अल्लड आहे, लहान आहे, हरकत नाही. पण खूप ग्रो करणार. विश्वास ठेवा. नक्कीच, नको नक्कीच. असलेल्या गोष्टी सोडा. स्वतःच्या गोष्टींवर काम करा. दुसरी गोष्ट अजून आहे. हां, आज जे नक्कीच. भाड्याने राहतोय, लवकरच तुझं स्वतःचं पण होईल. थोडं मेहनत कर बस. नक्कीच. आराम आणि झोप डिलीट. काम करो आणि स्वतःचं घर, स्वतःचं ऑफिस, स्वतःचं स्टुडिओ हे 100% आहे तुझ्याचं. ओके. बाबांची कृपा आहे आणि सगळ्यांची कृपा आहे, जे तुम्हाला पुढे नेणार आहे. सो आजचा पॉडकास्ट बघितल्यानंतर भरपूर लोकांना रेकी शिकायला आवडेल, जाणून घ्यायला आवडेल. तर मॅम दर रविवारी एक फ्री संडे हीलिंग म्हणून कॉन्सेप्ट आहे मॅमची. तिथे ते तुम्हाला फ्री हीलिंग देतात. तिथे तुम्ही जॉईन व्हा. त्याचे डिटेल्स, सगळे डिटेल्स हे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. नक्की व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन व्हा आणि प्रत्येक संडेला मॅमकडनं फ्री हीलिंग तुम्हाला मिळेल. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.